जसं जय शिवराय मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. हा आपला एक लर्निंग व्हिडिओ म्हणू शकतो आपण. यात शिकणार आहे, म्हणजे मी स्वतः शिकणार आहे लाठी काठी, आणि आपण थोडस शिकण्या अगोदर युट्यूबला वगैरे बघणार आहे की ते कसं करतात, आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सुरू करणार आहे त्याची. तर आपण आता पहिलं युट्यूबला बघून घेऊ ते कसं शिकतात ते, आणि मग नंतर आपण ट्राय करू की ते कसं करतात ते. 15-20 मिनिटं यूट्यूबवरती ट्युटोरियल बघितल्यानंतर माझा पुढचा अर्धा तास तर फक्त काठी शोधण्यातच गेला. भरपूर शोधली पण काठी काही मला सापडली नाही. मग जो सगळ्यांचा शेवटचा पर्याय तोच माझा शेवटचा पर्याय. अरे काठी कुठे, काठी सापडत नाही. तुला कधी तुझ्या वस्तू सापडतात? बघितलंय, सांगतोय मी, ते सगळीकडे बघून झालंय, नाही भेटत इथे. हे काय सापडली? मम्मीने 2 मिनिटात काठी शोधून दिल्यानंतर मी सुरुवात केली प्रॅक्टिसला. पहिला तर मी हाताचा फॉर्म चेक केला की मी बरोबर करतोय की नाही. ते केल्यानंतर मी हळूहळू प्रॅक्टिस सुरू केली लाठी फिरवायची. जशी माझ्या लाठीने थोडीफार स्पीड पकडली तेवढ्यात मग काय मी लाठी उचलली आणि परत सुरू झालं. जमतंय भाई, फक्त फिरवायला प्रॉब्लेम होतोय. स्पीडने नाही फिरवतोय, ते भीती वाटते ते तोंडावं लागेल कुठं लागेल. पण जेवढं जमतंय तेवढं करतोय मी. अजून ट्राय करतोय मी, अजून स्पीडने करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस इथं पकडतोय ना, हे जे जाड आहे ना, हे भाई मध्ये येतंय, त्यामुळे असं फिरवता नाही ना, मला प्रॉब्लेम होतोय थोडासा. पण तरी पण मी ट्राय करतो, बरोबर होतंय का. लाठी फिरवताना एकच प्रॉब्लेम येत होता की हातातून ग्रिप सुटत होती. पण माझी प्रॅक्टिस सुरूच होती. उजवा हात झाल्यानंतर मी घेतला डावा हात. लाठी फिरवत तर बरोबर होतं, पण प्रॉब्लेम येत होता माझ्या ग्रिपचा. माझी ग्रिप हातामध्ये नीट बसतच नव्हती ह्या काठीसोबत. भाई डाव्या हाताचा प्रॉब्लेम असा होतोय की डाव्या हाताने मला ग्रिपच नाही पकडता येते. म्हणजे जसं मी पकडतोय तसं जसं मी पकडतोय जसं मी फिरवल तसं काठी अशी मागं सटकते. त्यामुळं मग अनबॅलेन्स होऊन कुठेतरी ते धडकते. ते पण ट्राय करू आपण नीट करायचं. आता प्रॉब्लेम तर माझ्या लक्षात आला होता, पण तरी काठी इथं तिथं धडकतच होती. प्रॅक्टिस करून आता भूक लागली होती आणि ऊन पण भरपूर वाढलं होतं. त्यामुळे म्हणलं थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा. 3 hours later. भाई खाऊन पिऊन मी आता परत प्रॅक्टिसला आलेलो आहे लाठी काठीच्या आपल्या. आता सावली पण आहे आणि थोडंसा गारवा आहे, त्यामुळं आता आपल्याला बेस्ट क्लायमेट आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. जेवल्यानंतर थोडंसं सुस्तावलं होतं, पण म्हणलं प्रॅक्टिस सुरू ठेवू थोडा वेळ तरी. करीत राहा. प्रॅक्टिस करताना कधी काठी निसटून पडत होती तर कधी पायाला वगैरे लागत होती. इथं मेन प्रॉब्लेम आहे रे, हात टुंगू आहे ना, त्याच्यामुळे असं हात हे ग्रिप नाही भेटत. आता जमायला तर लागलं होतं, पण माझ्या काही चुका पण मला समजू लागल्या होत्या, आणि एकाच प्रॅक्टिस मध्ये तर मी परफेक्ट नाही होणार हे तर मला नक्कीच कळलं होतं. मेन विषय आहे ना भाई, ग्रिपचा आहे. ग्रिपचा असं धरलं ना, असं मुठ्ठी धरून असं जोरात फिरवलं ना, मग नाही जमत आहे. थोडंसं आहे ना, नॉर्मल 2-3 बोटांमध्ये नॉर्मल लूज धरायचं आहे, म्हणजे बाकीचा हात पण लावायचा, पण थोडंसं. आता बऱ्यापैकी कॉन्फिडन्स तर मला आला होता, पण तेवढ्यात भाई थोडंसं काम आलेलं आहे आपल्याला डिझाईनचं. थोडीशी आपण डिझाईनचं आपलं काम कम्प्लीट करू आणि परत प्रॅक्टिस सुरू करू. 3 hours later. आता आपल्याला काम करता करता झाली संध्याकाळ, त्यामुळं आता आपण वर्कआउट करणार आहे लाठी काठी. आता उद्या आपण पुढचं जे आपलं राहिलं होतं शिकायचं ते उद्या ट्राय करणार आहे. तर आता भेटू डायरेक्ट उद्या लाठी काठी शिकतानाच. भाई काल काम जास्त वेळ होतं, त्यामुळं आपल्याला परत नाही सुरू करता आलं लाठी काठीचं. त्यामुळं आता दुसरा दिवस आहे आपला लाठी काठी शिकायचा, आणि आज आपण पूर्ण कंप्लीट करूनच जाणार आहे. कारण आपल्याला हे 24 तासात शिकायचं होतं, पण 24 तासाच्या वरती गेला आता. तसं 24 तास नाही झाले म्हणायला, कारण आपण झोपलो वगैरे मध्ये.
त्यामुळे आता आपल्याला हे पूर्ण दिवसामध्ये कंप्लीट करायचं लाठीकाठीचं चॅलेंज. सुरू करू आता आपण. प्रॅक्टिस करताना परत एक गोष्ट जाणवली की माझ्या काठीच्या मध्ये थोड्या गाठी आहेत ज्याने मला ग्रिप बरोबर नव्हती भेटत. म्हणून मी दुसरी काठी बघितली आणि तिच्यावर प्रॅक्टिस सुरू करायला गेलो. तर म्हणलं थोडेसे व्हिडिओ परत बघून घ्यावी आणि परत व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळलं कालपासून जे करतोय मी ते चुकीचं होतं. म्हणून मी बरोबर फॉर्म चेक केला आणि परत थोडीशी प्रॅक्टिस केली. पहिल्यापासून जमतच होतं त्यामुळं आता जास्त काही मला अवघड वाटलं नाही करायला. त्यामुळे मला ह्या वेळेस एकदम आरामात जमायला लागलं. आता दोन्ही हातांनी एकदम परफेक्ट जमायला लागलं होतं. म्हणून मला वाटलं की व्हिडिओमध्ये जसं दोन्ही काठ्या एकच सोबत फिरवतात ते मला पण जमलं आणि मी ते करायलाही घेतलं व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि ज्यावेळेस मी ती सुरुवात केली त्यावेळेस असं काही झालं. थोड्या वेळ फिरवल्या आणि नंतर परत एकदा म्हणलं मोबाईलमध्ये चेक करून घ्यावं कसं करतात. थोडीफार प्रॅक्टिस केल्यानंतर आता हेही मला बऱ्यापैकी जमायला लागलं होतं. आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली होती. आता वेळ होता तो आपल्या फायनल रिझल्टचा. जसं आज आपण लाठीकाठी शिकलोय तसंच आपण ह्या पुढे पण असे चॅलेंजेस किंवा स्किल्स शिकत राहणार आहे नवीन. तर इथनं पुढे तुम्हाला कुठली स्किल शिकायची ती मला कमेंट करून सांगा. ती मी स्वतःही शिकल आणि तुम्हालाही शिकवेल. मी शिकता माझ्या चुकांमधनं तुम्ही शिकसाल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.